जय शिवराय मित्रांनो, मान्सून 2026 बद्दल आपण 8 मार्च 5 मार्चला देखील रिपोर्ट दिलाय। आता मान्सूनची पुढच्या हालचालीबद्दल देखील रिपोर्ट देणार आहोत। मित्रांनो, मान्सूनच्या खंड संदर्भामध्ये पेरणीचा कार्यकाळ, मान्सूनला चक्रवात परिस्थितीचा सामना कधी करावा लागणार किंवा हे वर्ष कसं जाईल। अनेक शेतकऱ्यांना, बऱ्याच जणांचे शेत म्हणजे भाडे तत्वावर असतात। आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर एक आपण गुत्त घेतल्यासारखं एक शेत घेतो भाडे तत्वावरती, त्या संदर्भात आणि मान्सूनची परिस्थिती जसं की पश्चिम महाराष्ट्रात, खानदेशात, विदर्भ आणि मराठवाड्यात ज्या पद्धतीनं आपण पाहत आलो आहोत, आवर्षण प्रणाली भाग असतील, मान्सून काही ठिकाणी लवकर वेळेवर पोहोचत नाहीये। वाऱ्याच्या जोरामुळे काही ठिकाणी हलके थेंब पडतात, वारे कधी कधी दीड महिना राहतात। त्यामध्ये कधी कधी आपण असंही पाहिलं 3 वर्षा अगोदर की बखाड म्हणजे खंड देखील पडलेला आहे। तर यावरती आपण स्पेशली याच्यावरती बोलणार आहोत। तसंही आपण याबद्दल बोललो आहोत, पण त्यामध्ये 10-5 कमेंट अशा येऊ लागल्या की सर मान्सून बद्दल एकदा लाईव्ह घ्याच। तर त्या लाईव्हची वेळ आलेली आहे आणि तो लाईव्ह घेतो देखील आहे। व्हिडिओ सुद्धा आपण सोशल मीडियात अगोदर दिलेच आहे। मित्रांनो, आता पाडवा होऊन गेलाय। पाडव्यानंतर राज्यामध्ये अवकाळीचं सत्र चालू झालंय। पुन्हा एकदा पहिल्या आठवड्यात एप्रिलच्या ही सत्र पाहायला मिळू शकतं काही मोजक्या भागांमध्ये। त्या संदर्भात व्हिडिओ मी दिला आहे, पुन्हा एकदा टाकून देईल। पण जसं जसं एप्रिल महिन्यामध्ये असा कार्यकाळ वाढत जाईल, परत काही ठिकाणी 25%ची 30%ची व्याप्ती एप्रिल महिन्यामध्ये आहे, 15 ते 20% व्याप्ती मे महिन्यात सुद्धा आहे अवकाळीची। आणि एक्झॅक्टली ह्या दोन्ही अवकाळीमुळे मान्सून थोडा किचकट पद्धतीनं प्रवास करू शकतो। गेल्या वर्षी ला निना होता, 2025 मध्ये ला निनाचा कार्यकाळ पाहिला आपण। ला निना सुरुवातीला नव्हता, तो पुढे एंडिंगला परतीचा पावसावरती त्यांनी इफेक्ट केला आणि तो मान्सून लांबला गेला। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतोनात नुकसान झाले। सांगायचं तात्पर्य एवढंच की आता सध्या महाराष्ट्रामध्ये मागील 2-3 महिन्यापासून आपला रिपोर्ट दिल्यापासून थोडं सौम्यता आली सांगण्यामध्ये, पण आता थोडा फरक पडलेला आहे की मान्सून गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी आहे, हे मी पण मान्य केले। पण दुष्काळ नावाची परिस्थिती महाराष्ट्रावरती नाहीये। आता 2-4 दिवसापासून किंवा मागच्या 15 दिवसापासून रिपोर्ट टाकल्यापासून असे व्हिडिओ येतात महाराष्ट्रामध्ये की मान्सून आता बरा आहे। तर मी वारंवार हे सांगत आलो तुम्हाला की मान्सूनची टक्केवारी मॉडेलनुसार आपण ज्या मागच्या रिपोर्टमध्ये सांगितले की 80% निघाली आहे। ही कमकुवत परिस्थिती नाहीये। 2023ची जर टक्केवारी आपण लक्षात घेतली, ही टक्केवारी 50% एवढी थी, पण त्या साली सुद्धा दुष्काळ नव्हता। एक्झॅक्टली त्या तुलनेमध्ये ह्या वर्षी निघाली टक्केवारी 25 आहे, एक्स्ट्रा निघालेली 25% जास्त आहे आणि गेल्या वर्षी तुलनेमध्ये 13% कमी आहे। तर मग याचा दोन्हीचा इफेक्ट कधी होऊ शकतो हे देखील लक्षपूर्वक आहे का मित्रांनो। जूनच्या जसं की पाहिलं दुसऱ्या आठवड्यामध्ये मान्सून हा दरवर्षी आगमन करतोय। केरळपर्यंत येऊपर्यंत किंवा महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला किंवा कर्नाटक भागांना येईपर्यंत त्याला सायक्लोनिक सिस्टीमचा सामना करावा लागतो। एक्झॅक्टली ह्या वर्षी तो होणार आहे। त्यामुळे मान्सून कदाचित तो खानदेश राजस्थानकडे देखील वळण्याची शक्यता दाट आहे। पण याच्यावरती घाबरून जाण्यासारखं काही नाही, कारण की मूळ पॉझिटिव्ह हिस्सा तो सांगतोय की मान्सूनची स्थिती जी आहे, मान्सूनची एक्झॅक्ट ट्रॅक जो आहे तो महाराष्ट्र दिशेने चांगल्या पद्धतीने आहे। पण जे आपण भाषेमध्ये सांगितलं झालं की थंड वारे येणं, पश्चिम महाराष्ट्राला जसे की सांगली, सोलापूर, पुणे परिसर असेल, अहिल्यानगर, ठाणे, पालघर जे काही भाग असतील, त्यानंतर हा मान्सून मुंबई सारख्या ठिकाणी अधिक बसतो, कारण की तिथे ह्युमिडिटीची लेवल आहे आणि ह्या ह्युमिडिटीवरती एकही संस्था बोलत नाही। तुम्ही स्कायमेट घ्या, एमिकस घ्या, कुठलीही घ्या, ही संस्था बोलत नाही। कारण की पावसाच्या पाण्याच्या थेंबाच्या जाडी वाढवण्यासाठी किंवा त्याचं गारपिटीमध्ये रूपांतर करण्यासाठी ह्युमिडिटी, आर्द्रतेची गरज असते आणि एक्झॅक्टली ती आर्द्रता जशा पद्धतीने असते तशा पद्धतीने पाऊस पडतो। आता तुम्हाला आणखीन समजून सांगेल त्या पद्धतीनं, मान्सूनच्या काळामध्ये आर्द्रता म्हणजे गरमीची लेवल, ह्युमिडिटी ही खूप कमी असते। एक्झॅक्टली तो दृष्टिकोन आता पाहायला गेला तर जालन्यापर्यंत यालाय, परभणीपर्यंत यालाय, इकडे बुलढाणा, जळगाव, खानदेशचे पश्चिम महाराष्ट्रातही भाग आले की मान्सून आला रे आला। आभाळांची संख्या, गर्दी खूप असते, पण त्यामधनं धारा जो आहे, बारीक थेंबाच्या केसवानी धारा त्यामध्ये पडतात। एक्झॅक्टली त्याला कारणीभूत आहे ते म्हणजे ह्युमिडिटीची लेवल, ती गरमीची लेवल त्या काळामध्ये थोडी संत गतीने होते। मग आता सध्या वाढतं तापमान आणि परतीच्या मान्सूनवरती होणारा परिणाम ते देखील आपण लक्षात घेऊया। मग जूनचा कार्यकाळ कसा जाईल हे देखील मेन पॉईंट समजणं गरजेचं आहे। एक्झॅक्टली आपण सांगितलेल्या चक्रीय स्थितीचा सामना तो आठवडाभर चालेल। म्हणजे आपल्या पेरण्या कधी 17 मार्च, कधी होतात 17 जून, कधी होतात 28 जूनच्या आसपासमध्ये या कार्यकाळामध्ये पेरण्या होतात। पण याच्यामध्ये 100% पेरण्या कधीच आटोपल्या नाहीत। 70% 60% किंवा त्यानंतर बघितलं गेलं तर जुलै महिन्याच्याही पहिला आठवडा अनेक पेरण्याला लागलेला आहे। मान्सूनची स्थिती यावर्षी तशीच आहे।
अनेक पेरण्या जूनमध्ये होण्याची शक्यता नाहीये. जूनमध्ये बऱ्याचशा 60 ते 65% एवढ्या पेरण्या जूनमध्ये आटोपतील असा अंदाज आहे. त्या सुद्धा मध्यम पावसावरती करणं गरजेचं आहे. आता एक थोडी गुड न्यूज अशी सांगतो की उन्हाळ्यामध्ये मे मध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्याचा फायदा जूनच्या पाण्यावरती होऊ शकतो. त्यामुळे अशा पेरण्या देखील लवकर आटपू शकतात अशी शक्यता तुम्हाला मी मागे पण वर्तवली होती आणि त्याचे फायदे देखील पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, तसंच जुलै महिना हा जेमतेम पावसाचा असतो, झडीचा असतो, बारीक थेंबाचा असतो आणि ह्या वर्षी तसंच राहणार आहे. यंदा ऑगस्ट महिन्याच्या आता अंदाजे सांगायचं झालं तर मॉडेलनुसार तो ऑगस्टमध्ये खंड दाखवला जातोय. तो कदाचित जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देखील पडू शकतो. बोलण्याकडे लक्ष असू द्या. घटकात जून जुलै होते माझ्याकडनं, पण जुलै हा लक्षात धरा. जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून हा खंड स्टार्ट होऊ शकतो आणि हा खंड सर्वांना इफेक्टिव्ह नाहीये. हा खंड जर सांगायचं झालं तर 65% किंवा 70% एवढ्या भागापर्यंत हा खंड मर्यादित राहू शकतो आणि त्याची कालावधी 20-22 दिवसांची राहू शकते. ऑगस्ट एंडिंग काळामध्ये परत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता राहू शकते. पॅटर्न ठरतोय एक तर एमजो अन्यथा आयओडी, कारण की तापमानाच्या वाढत्या दृष्टिकोनातून आयएमजीचा जो काही फेरा असतो 60 दिवसाचा तो त्या कालखंडात येण्याची शक्यता दाट आहे. त्यानंतर आयओडी पॉझिटिव्ह हा सिंगल ट्युबल फेजमध्ये जाण्याची शक्यता देखील जास्त असते. त्यामुळे हा इफेक्ट देखील त्या कालखंडामध्ये परतीच्या मान्सूनमध्ये राहू शकतो. तुम्हाला दोन गोष्टी महत्वात ठेवायच्या. जून जुलै हा कमकुवत जरी असला तरी मेच्या पावसामध्ये किंवा जूनच्या काळामध्ये सुद्धा दोन अवकाळी पावसाची शक्यता राहू शकते. त्यामुळे तो फायदेशीर महाराष्ट्राला ठरणार आहे. जुलैमध्ये ही जेमतेम परिस्थिती राहते. जुलैमध्ये ही जेमतेम परिस्थिती असते, पण जुलै महिन्यामध्ये वातावरण थंड असल्यामुळे त्या पिकांना जास्त काही इफेक्टिव्ह वाटत नाही. महाराष्ट्राच्या जवळपास अंदाजे पाहायला गेले तर 35% भागांचे पिकं करपू लागतील अशी परिस्थिती होऊ शकते. पण त्यामध्ये सुद्धा तारणारा पाऊस हा आगमन 8 दिवसाला 10 दिवसाला येण्याचे चान्सेस आहेत. त्या मॉडेलच्या रेशिओ किंवा त्या लो प्रेशरच्या अंदाजानुसार हा अंदाज बांधलेला आहे. कॅन्सिप असेल, अनेक बरेचसे मॉडेल्स आहेत, त्या मॉडेलच्या बेसवरती काम करतो. बाकी मॉडेलची मी नावं घेणार नाही. आता महत्वाचा मुद्दा येतोय मान्सून परतीचा रिटर्निंगचा प्रवास. आता हा प्रवास जो आहे तो जास्त काळ रेंगाळणार नाही. मेन पॉईंट काय आहे, 2025 मध्ये ला निना हा चांगला राहिलेला आहे. ला निनामुळे हा मान्सून दिवाळी नंतर सुद्धा चांगलाच बरसलाय. तेवढा टायमिंग ला निनाच्या इफेक्टमुळे वाढतोय. मग आलिनोमुळे काय होते, मान्सून वरती परिणाम होतो. जो ट्रेंड विंड्स असतात पॅसिफिक महासागरातनं मान्सून इंडियन ओशन सिस्टीमकडे वळवला जातोय. तो ट्रेंड विंड्स कमकुवत राहतो आणि असं नाहीये, तुम्ही कुठेही माहिती काढा, वेधशाळेत काढा, कुलाबा वेधशाळेत काढा की अल्निनो आणि लानिनावरती भारत हा डिपेंड राहिलेला नाही. भारताच्या तिन्ही बाजूला समुद्र आहे, याच्यामध्ये वेगवान हालचाली चालू असतात. त्या हालचालीनेच महाराष्ट्राचा किंवा आपल्या भारताचा पाण्याचा पावसाचा जो काही कार्यकाळ असतो तो पोषक किंवा खराब राहतो. जर लानिना अति तीव्र राहिलाय, ठीक आहे, लानिना जेव्हा अति तीव्र राहिलाय तो साल होतो 2023. त्यावर्षी सुद्धा तुमचे खळदळे झाले होते. एवढाही बेकार काळ तो गेला नाही, ज्यामुळे तुम्हाला लगेच भारत देश किंवा महाराष्ट्र सोडायची वेळ आली. सांगताना किंवा मेसेजच्या थ्रू मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ दिलेत, माझ्या सर्व युट्यूबरला विनंती आहे, असे थंबनेल टाकू नका. 1972चा दुष्काळ, 1900 अमुकचा दुष्काळ वगैरे. 1972च्या दुष्काळाच्या काळाला एकही हवामान तज्ज्ञ जन्माला नव्हता. त्यांनी ते का डोळ्यासमोर पाहिलं नाही. त्यामुळे अशी बाकी करणं देखील चुकीचं आहे. तर आता मान्सूनच्या परतीचा प्रवास एकंदरीत सप्टेंबर महिना शेवटपर्यंत राहू शकतो. त्यानंतर मान्सून पेरणीला साथ देखील येऊ शकतो. त्यानंतर अवकाळी वगैरे पुढच्या महिन्यात चालतात. आता आपण काय केले, आज एक महत्वाची भूमिका बजावली. ज्या ठिकाणी पंढरपूर इथे मोर्चा झालाय त्या मोर्चामध्ये ज्या आपण शेतकऱ्यांना वार्तालाप केला, ज्या सरांसोबत आपण बोललोय, त्यांचं म्हणणं आहे फेब्रुवारी काळापासून ते एप्रिल एंडिंग पर्यंत समंजस भूमिका त्यांनी मांडली आहे. तुम्ही थांबवलं पाहिजे. एक तर किंवा तुमच्या ऍप्लिकेशनवरती ज्या शेतकऱ्यांना अत्यावश्यक गरज आहे, 90% शेतकऱ्यांना तुमच्या अंदाजाचा त्रास होतोय, एक्झॅक्टली द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना. पण जे 10% शेतकऱ्यांना खूप गरज आहे ती तुमच्या ऍप्लिकेशनवरती पाहण्यासाठी येऊ शकतात. जसं की अमेकेत संस्था आमच्याकडनं 800 रुपये पर व्ह्युअर्स कडनं घेत आहेत. ती रक्कम खूप मोठी आहे. त्यामुळे आपण काय केलंय की जून जुलै काळामध्ये किंवा अवकाळीच्या काळामध्ये आपण पश्चिम महाराष्ट्राला ऍप्लिकेशन शिवाय पर्याय ठेवला नाहीये. ज्यामध्ये आपण सामील केलेले आहेत कोल्हापूर, पुणे एकदा, सांगली सुद्धा भाग आहे, सातारा पण इन्व्हॉल्व्ह केलाय, नाशिक क्षेत्र आहे, पंढरपूर आहे, तुळजापूर आहे, सोलापूर देखील इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे. द्राक्ष बागायतदारांमध्ये धाराशिव असेल तर त्यांना देखील इन्व्हॉल्व्ह करू. बाकी खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाची भूमिका आपण आपल्या पद्धतीनं मोकळी ठेवलेली आहे. तर या व्यतिरिक्त मान्सूनच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचणीचे प्रश्न असतील
ते देखील सोडवण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही कमेंट करत राहा. मान्सून बाबत जास्त धास्तावू नका. परेशान करणार तुम्हाला मान्सून, पण तारणार देखील तोच आहे. खळेदळे होतील. काही ठिकाणी अतिघाई करणार चालणार नाही. जसं की धुरळ पेरणी बऱ्याचशा ठिकाणी मराठवाड्यामध्ये शेतकरी करतोय. त्यानंतर धुरळ पेरणीचा जो काही इफेक्ट बसतोय बियाण्यावरती तो देखील तुम्हाला बाधक ठरू शकतो. त्यामुळे पेरणीच्या काळामध्ये धुरळ पेरणीचा सल्ला ह्या वर्षी सोशल मीडियावर देणार नाही. आपल्या ऍप्लिकेशनवरतीच तुम्हाला तो बघावा लागणार आहे. कारण की गेल्या वर्षी सुद्धा तुलनेमध्ये महाराष्ट्रातील शेतकरी परेशान झाला होता. तर आता विदर्भाबद्दल सांगायचं म्हणलं आणि विभाग असेल, खानदेश असेल, मराठवाडा असेल, मान्सूनची स्थिती काय राहू शकते. ज्यावेळेस मान्सूनचा जो काही अलर्ट असतो, मान्सूनचे जे काही सायक्लोनिक सिस्टीम असते त्याचा फायदा चक्रीवादळाचा झाला तर वरती गुजरात वगैरे भागात होतो. नंदुरबार शहराला बऱ्यापैकी राहू शकतो. खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राला आणि त्याचबरोबर मराठवाड्यातल्या जालना जिल्हा, लातूर परिसर, धाराशिव पट्टा असेल, परभणी पट्टा असेल, इकडे बुलढाणा जिल्हा असेल, त्या लगोपाठ असलेला जो काही जळगाव जिल्हा असेल आणि खानदेश पश्चिम महाराष्ट्र समावेश आपण केलेच आहे. यांना वाऱ्याच्या वेगाने मध्यम स्वरूपाचा, हलक्या स्वरूपाचा पाऊस हा निरंतर त्या काळामध्ये बरसू शकतो. त्यांना मध्यम पावसावरतीच पेरण्या करायची वेळ येऊ शकते. पावसाची आपण ज्यावेळेस सांगितलंय तुम्हाला शासकीय हवामान तज्ज्ञांनी जे काही वर्तवलं जातं त्या एमएल प्रमाणेच तुम्हाला पेरणी करायचे. 120 ml 80 ml च्या नंतरच तो पाणी बरसल्यानंतर तुम्हाला पेरणी करायची आहे. धुरळ पेरणीचा सल्ला आपल्याही प्रयोगशाळेअंतर्गत देण्याचा प्रयत्न करत नाहीये. आता तुम्हाला बाकीचे काही प्रश्न असतील ते घेऊ शकतो. फलटण तालुका, जिल्हा सातारा, पाऊस कसा आहे. जामदार सर, तुम्ही कोणत्या पावसाबद्दल विचारता ते देखील गरजेचं आहे. पुढील काळामध्ये तुम्हाला थोडं परेशान करणार आहे. भंडारा, गोंदिया, सध्याच्या काळातला पाऊस तुमच्याकडे नाहीये अवकाळी सध्या. आणि विषय विनंती आहे, मान्सूनच्या काळामध्ये जिल्हा सांगितला जात नाहीये, तो तुम्हाला 18 मेला. आणि हो, एक महत्वाची भूमिका आपण देखील सांगितलेली की 18 मेला ज्या शेतकऱ्यांचं शेत चिबळी आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचं शेत माळ रानावरती आहे त्यांना वेगवेगळे डिसिजन ऐन वेळेला घेता येत नाही. कसा पाऊस आहे, सोयाबीन कुठं पेरायचे, चिबडा असेल जास्त असेल तर चिबड्या रानामध्ये सोयाबीन चालते, कापूस चालणार नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्या 18 मेला सुटसुटीत पद्धतीने सांगितलं येईल. आता सांगणं म्हणजे त्या मान्सून बद्दल चुकीचं वक्तव्य होऊ नये म्हणून त्यावरून सांगायचा प्रयत्न करतोय. जिल्हा यवतमाळ, उमरखेड, तुमच्या भागासाठी वाऱ्याचा वेग जो असतो तो तुमच्यापर्यंत येईपर्यंत थांबतो आहे आणि त्यानंतर तो कमी होतोय. नक्कीच जवळ सर, धन्यवाद. ऍप्लिकेशन लॉगिंगला प्रॉब्लेम होतो कारण की बरेचसे शेतकरी परेशान करतात. ऍप्लिकेशन सकाळच्या पार एकदा लॉगिंग करून पाहत चला, दुपार एकदा करून पहा, संध्याकाळी एकदा करून पहा. दिवस मावता करू नका. 11च्या नंतर ऍप्लिकेशन लावून करा. थोडा ट्रॅफिक जाम झाला तिथे बरेच शेतकरी प्रयत्न करतात, पण तुम्हाला ऍप्लिकेशन शिवाय पर्याय नाहीये. मान्सून काळामध्ये तिथेच तुम्हाला मी साथ देणार आहे. तिथे आता स्पेशल फोल्डर पण बनायचे. सध्या कोणीही तिथे हे करू नका. मी तुम्हाला तिथे स्पेशल फोल्डर देतो. पश्चिम महाराष्ट्राचा वेगळा, खानदेशचा वेगळा, विदर्भाचा वेगळा आणि मराठवाड्याचा वेगळा. कदाचित मी खानदेश वेगळा आणि पश्चिम महाराष्ट्र वेगळा ठेवून मराठवाडा आणि विदर्भाचा एक अंदाज तिथे बांधून सांगू शकतो पेरणीच्या काळामध्ये. बार्शी, सोलापूरला ह्या महिन्याच्या एंडिंगला म्हणजे फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला तुम्हाला वातावरण खराब होईल, पण जास्त व्याप्ती नाहीये, जास्त घाबरण्यासारखं नाहीये. पैठण तालुक्याला सध्या काही चिंता नाहीये. बाल्की, बिदर डिस्ट्रिक्ट, कर्नाटक, तुमच्या भागामध्ये मान्सून थोडं परेशान करणार आहे. जवळपास जुलै अर्धा होईपर्यंत तुम्हाला सतावू शकतो सपाटे सर. तुमच्याकडे पेरण्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होऊ शकतात. जूनच्या कमीत कमी शक्यतो तुम्ही जी गडबड करता त्यावरती डिपेंड आहे, पण मान्सून योग्य वेळी बरसण्यासाठी तुम्हाला तेवढा काळ घ्यावा लागतो. बाल्की परिसर असेल, बिदर असेल. आणि अनिल कुमार सोला, आपण लवकरच एप्रिल महिन्यामध्ये एक चांगली तारीख निवडून तुमच्या भागाचा हिंदीमध्ये सुद्धा अंदाज सांगण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. ऍप्लिकेशनवरती सगळ्यांनी या, तुमची माहिती तुम्हाला तिथेच योग्यरित्या मिळेल. सोशल मीडियावरती बंधनं खूप आहेत की असं करू नका, आमच्या भागाचं सांगू नका वगैरे सांगू नका. आणखीन कोणाच्या काही कमेंट्स असतील ते घेण्याचा प्रयत्न करेल आणि आता लाईव्ह बंद करतो. पुन्हा जाताना एवढंच सांगतो की मान्सूनला थोडा अडथळा आहे, पण तो चांगल्या पद्धतीनं तो सामोरं जाईल. परत शेतकऱ्यांच्या पेरण्या जून महिन्यातच आटोपतील. अनेक ठिकाणच्या थोड्याफार 20-25% पेरण्या राहिल्या असतील ते जुलै महिन्याच्या 4-5-6 तारखेपर्यंत आटपू शकतात. मान्सूनची स्थिती एवढी खराब नाहीये, जी 2023ला सुद्धा होती तेवढी सुद्धा खराब नाही, बरी आहे. आणि अशा पद्धतीचे बरे रिपोर्ट देखील आता येत राहतील. मी तुम्हाला 8 मार्चला हे सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. तर जय शिवराय, सगळ्यांना धन्यवाद.